काउन्सिलेट जे आहे ना त्यांचं एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी एक डॉक्युमेंटची लिस्ट त्या पर्पज प्रमाणे त्यांनी ती डिसाईड केलेली असते. बरोबर. जनरली त्यांचं इंटेन्शन कसं असतं ना की बाबा जी येणारी व्यक्ती आहे आमच्या देशात, सो ती ज्या कारणासाठी यायचं उद्देश ठेवतीये त्याने त्या उद्देशाने यावं, तेवढा उद्देश पूर्ण करावा आणि आपल्या मायदेशी परत जावं. बरोबर. सो त्याच्यामुळे कसं आहे की साधारण त्यांचा चेकलिस्टचा क्रायटेरिया असा असतो की एकतर तुम्ही फायनान्शियली सेटल आणि साऊंड असायला पाहिजे तुमच्या होम कंट्रीमध्ये. बरोबर. पण यात इन्कमचा काही क्रायटेरिया असतो? इन्कम क्रायटेरिया नाही, ऍक्च्युली तसं क्रायटेरिया ऑफिशियली त्यांचा काही नसतो. बट एक ओव्हरऑल जनरल कन्सेप्ट कसा असतो की बाबा साधारण आपण एका पर्टिक्युलर देशामध्ये जाणार आहोत, आपण विचार केला की बाबा एक आपण 8 दिवस तिथे स्टे करणार आहोत. सो आपण बेसिकली स्वतः अनालिसिस करायला हवं की बाबा समजा उद्या मला सिंगापूरला जायचंय, त्या पर्टिक्युलर देशात मी जर 8 दिवसासाठी गेलो तर मला साधारण किती खर्च लागणार आहे. बरोबर आहे. ते समजा एक साधारण आपल्याला 1,00,000-1.5 लाख रुपये समजा आपल्याला सिंगापूरला 8 दिवसासाठी खर्च लागणार आहे एका माणसाला. आपण ॲज अन फॅमिली म्हणून जर आपण 4 लोक जाण्यासाठी जर आपण प्लॅन करत असू, सो अकॉर्डिंगली आपण ते कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की मला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये खर्च येणार आहे. सो त्या प्रपोर्शनमध्ये आपलं इन्कम आहे का किंवा आपल्या सेव्हिंग्ज आहे का, ते जर असेल तर काउन्सिलेटला विजा द्यायला काही हरकत नसते.